अहिल्यानगर शहरात रामनवमीची मिरवणूक पारंपरिक मार्गावरूनच काढणार, हिंदुत्ववादी संघटना आपल्या निर्णयावर ठाम। सोशल मीडियात पोस्ट टाकून हिंदुत्ववादी संघटनांनी आपली भूमिका केली स्पष्ट। दंगा काबू प्रात्यक्षिकेतून पोलिसांनीही दिला हमबी तयारीचा इशारा। अहिल्यानगर शहरात साजऱ्या होणाऱ्या रामनवमीच्या मिरवणुकीची हिंदुत्ववादी संघटनांनी जय्यत तयारी केली आहे। ही मिरवणूक कोणत्याही परिस्थितीत पारंपरिक मार्गावरूनच काढणार, या निर्णयावर सकल हिंदू समाज ठाम आहे। सोशल मीडियातून पोस्ट टाकून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी देखील तोफखाना येथे दंगा काबू प्रात्यक्षिक करून एक प्रकारे हमबी है तयार असा इशारा आज पोलिसांनी देखील दिलाय। अहिल्यानगर शहरात येत्या रविवारी रामनवमीची मिरवणूक काढण्यात येणार आहे। गेल्या 10 वर्षांपासून ही मिरवणूक काढण्यात येते, तर 2015 मध्ये या मिरवणुकीला गालबोट लागलं होतं। त्यामुळे पारंपरिक मार्गात बदल करण्यात येऊन शहरातील पानसपीर चावडी ते बॉम्बे बेकरी, चांद सुलताना हायस्कूल मार्ग, माणिक चौक, कापड बाजार असा मार्ग प्रशासनानं यापूर्वी दिला। या मार्गामध्ये कुठल्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। यंदा पारंपरिक मार्गावरूनच मिरवणूक काढण्यात येणार असल्याची भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतल्याने पोलीस अलर्ट झालेत। तर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पानसपीर चावडी मार्गे कोतवाली पोलीस ठाण्यासमोरून मिरवणूक काढण्यात येणार असून संपूर्ण मिरवणुकीचा मार्ग सोशल मीडियात टाकण्यात आला असून या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचाही उद्देश निश्चित केलाय। त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात वाद होण्याची शक्यताही नाकारता येत नाहीये। दरम्यान पोलिसांनीही या मिरवणूक मार्गाची पूर्णतः खबरदारी घेतली असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता दक्षता घेतली आहे। तर कोणत्याही परिस्थितीत पारंपरिक मार्गावरूनच ही मिरवणूक काढण्याची भूमिका घेऊन हा विषय प्रतिष्ठेचा केल्यानं या मार्गावरील परवानगीसाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून परवानगी मिळवण्याकरिता जोरदार हालचाली सुरू करण्यात आल्या। त्यासाठी राजकीय ताकद लावून ही मिरवणूक यशस्वी करण्यासाठी देखील जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले। त्यामुळे याबाबत काय निर्णय होतो याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।